मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. Gamadani sa 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 Gamadani sa 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 Gamadani sa 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 Salani ne da papa mama gagare Salani ne da papa mama gagare Salani ne da papa mama gagare Gamadani sa 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 Gamadani sa 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 Gamadani sa 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 Salani ne da papa mama gagare Salani ne da papa mama gagare Salani ne da papa mama gagare Gamadani sa 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 Gamadani sa 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 Gamadani sa 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 हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपला अंतकाळ जवळ आल्यानंतर ज्या वेळेला आपण शेवटचे श्वास मोजत असू त्या वेळेला त्या गरीबाची मुलगी आपल्या डोळ्यासमोर दिसेल. त्या गरीबाच्या मुलीच्या मुखातून शब्द निघतील. ती गरीबाची मुलगी तुम्हाला म्हणेल, साहेब जा साहेब, या जगाचा निरोप आनंदाने घ्या साहेब. या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे साहेब. साहेब साहेब, ज्या वेळेला माझं लग्न जमलं होतं ना साहेब, त्यावेळेला माझा गरीब बाप तुमच्या दारात आला होता साहेब. माझ्या बापानं तुमचे पाय धरले होते साहेब. माझ्या गरीब बापानं तुमचे पाय धरले, विनंती केली, हात जोडले, सांगितलं साहेब माझ्या मुलीचं लग्न 10,000साठी मोडतंय साहेब, 10,000साठी मुलीचं लग्न मोडतंय. आलेली वेळ भागुन्या साहेब, तुमच्या घरी मोल मजुरी करेल, एक एक पैसा मी चुकता करेल साहेब, 1 रुपया ठेवणार नाही साहेब. पण आज आलेली वेळ भागुन्या साहेब, त्यावेळेला माझ्या बापाला तुम्ही म्हणालात, अरे रामभाऊ, अरे मुलीच्या लग्नासाठी पैसे मागतोस ना रे, तुझी मुलगी काय माझी मुलगी काय वेगळी आहे का? अरे 10,000 रुपये काय मागतोस? 20,000 रुपये घे.
परत देण्याचा विचार करू नको साहेब. माझ्या गरीब बापानं ते पैसे घेतले, आनंदाने नाचत नाचत माझा बाप घरी आला आणि आनंदानं घरी येऊन माझ्या बापानं माझं लग्न लावून दिलं साहेब. साहेब या गरीबाची मुलगी आज दिल्या घरी सुखाने आनंदाने नांदत आहे साहेब. जा साहेब, या गरीबाच्या मुलीचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. आनंदाने या जगाचा निरोप घ्या. अंतकाळाच्या वेळेला एक तरी काम आपल्या हातून असं घडावं, त्या कामाकडे पाहिल्यानंतर सज्जन हो आपल्या जगण्याचा आनंद आपल्यालाच वाटावा, आपल्या जगण्याचं कौतुक आपल्याला वाटावं, कौतुक वाटावं. नाही तर ऐका मायबाप, हे आयुष्य कधी जाईल याची गॅरंटी नाही. म्हणून जीवन जगत असताना आपल्या या जीवनाचं सोनं करता आलं पाहिजे, आपल्या स्वतःचं परम कल्याण करता आलं पाहिजे, आपल्या स्वतःचं हित साधता आलं पाहिजे. कशाने साधता येईल ते हित? जीवनात आल्यानंतर जगावं लागेल सज्जन हो. एक तर देशासाठी जगावं लागेल, धर्मासाठी जगावं लागेल, नाही तर देवासाठी जगावं लागेल. जी माणसं या जगामध्ये सज्जन हो देशासाठी जगतात, जी माणसं धर्मासाठी जगतात आणि जी माणसं देवासाठी जगतात ना, त्यांच्या जीवनाचं कल्याण होत असतं, लक्षात ठेवा. फक्त लाकूड येतं इमानदारीने माणसाच्या सोबत सज्जन हो. एक लाकूड येतं ऐका मायबाप, आणि दुसरं येतं माणसाच्या सोबत आपल्या हातून केल्या गेलेलं चांगलं पवित्र कर्म, ते एक माणसाच्या सोबत येत आहे. जीवन जगत असताना हे आयुष्य आपल्याला मिळालंय ना सज्जन हो, हे सुंदर शरीर मिळालं म्हणजे गॉड गिफ्ट मिळालंय. देवाने हे सुंदर शरीर आपल्याला दिलंय. या शरीरानं सज्जन हो चांगलं पवित्र काम करण्याचा प्रयत्न करावा. पुन्हा भेटेल का नाही सांगता येत नाही. ढगाच्या आड गेलेला सूर्य जसा पुन्हा दिसत नाही, काळाच्या आड गेलेला माणूस पुन्हा दिसत नाही मायबा, पुन्हा दिसत नाही. या कोरोनाच्या काळामध्ये अनेक चांगले चांगले माणसं निघून गेले हो. चांगले चांगले माणसं या कोरोनाच्या काळात निघून गेले. आता त्यांना बघायचं म्हणलं तरीही ते पुन्हा बघायला भेटत नाही. म्हणून लक्षात ठेवा, हे आयुष्य आपल्याला भेटलंय ना, तर याचं सोनं करता आलं पाहिजे. जीवन जगताना सज्जन हो ऐका, धन भरपूर कमवा, संपत्ती खूप कमवा, पण या संपत्ती कमवता कमवता स्वतःकडेही थोडाफार वेळ देत चला. स्वतःसाठी सुद्धा आपल्या स्वतःच्या जीवनाचं कल्याण झालं पाहिजे, याच्यासाठी सुद्धा स्वतःला सुद्धा फोकस करत चला. जीवन जगत असताना आपल्या संपत्तीचा थोडा तरी भाग चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग झाला पाहिजे सज्जन. जीवन जगताना एखाद्या गरीबाला सज्जन हो 2 वेळेचं भोजन मिळत नसेल, त्या गरीबाच्या घरी 4 दिवसाचं राशन जर आपण नेऊन टाकलं तर त्याच्यासारखं मोठं पुण्य नाही. एखाद्या गरीबाला राहायला घर नसेल तर त्या गरीबाच्या घरी त्याच्या झोपडीवर 2 पत्र जर आपण नेऊन टाकले तर त्याच्यासारखं मोठं पुण्य दुसरं कोणतं नाही महाराज. एखाद्या गरीबाच्या मुलाचं ऍडमिशन 2-5 हजार रुपयासाठी चांगल्या शाळेमध्ये स्कूलमध्ये होत नसेल, देवानं आपल्याला भरपूर दिलंय ना मायबाप, अशा वेळेला त्या गरीबाच्या मुलाच्या ऍडमिशन साठी 2-5 हजाराची मदत जर आपण करू शकलो तर त्याच्यासारखा मोठा परमार्थ दुसरा नाही. आयुष्यभर त्या गरीबाचा मुलगा तुमचे उपकार कधीच विसरणार नाही सज्जनो. ज्या वेळेला तो मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहील, मोठा साहेब होईल, त्यावेळेला आयुष्यभर तुमचं नाव तो घेतल्याशिवाय राहणार नाही. एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न 10-5 हजारासाठी मोडणार असेल, अशा वेळेला त्या गरीबाच्या मुलीच्या लग्नासाठी जर 10-5 हजाराची मदत आपण करू शकलो ना मायबाप, तर जगात या जीवनात आल्यानंतर त्याच्यासारखं मोठं पुण्याचं काम दुसरं कोणतं नसेल. ज्या माणसांनी देशासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं, माझ्या भारत देशाचे नौजवान, बलसागर भारत विश्वात शोभूनी राहो, हे कंकण
विश्वात शोभुनीरा. जीवन जगावं सज्जनावं देशासाठी. या भारत देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी. अटलजींना विचारलं, अटलजी काय भावना या देशाविषयी तुमच्या अंतःकरणात? अटलजी म्हणतात, अरे ये भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं है, ये वंदन की धरती है, ये अभिनंदन की धरती है, ये अर्पण की भूमि है, ये तर्पण की भूमि है. इस धरती का कण कण भगवान शंकर का रूप है. ही भूमी सामान्य नाही. जगावं या देशाच्या सेवेसाठी, मरावं या देशाच्या सेवेसाठी. अटलजी म्हणतात, जोपर्यंत शरीरात जीव आहे, प्राण आहे, तोपर्यंत या देशाची, भारत भूमीची सेवा करत राहील. आणि या देशाची सेवा करता करता जर मला मरण आलं, अटलजी म्हणतात, मी मेल्यानंतरही जर तुम्हाला माझी देशभक्ती बघायची असेल, अटलजी म्हणतात, माझा मृत्यू झाल्यानंतर माझ्या अस्थी, माझी हाड ज्या पवित्र गंगेच्या पाण्यामध्ये प्रवाहित केल्या जातील, त्या गंगेच्या लाटेला वाहत जाणाऱ्या त्या गंगेच्या लाटेला जर तुम्ही त्या वेळेला कान लावला तर त्या लाटेतूनही एकच आवाज येईल, भारत माता की जय. जगावं सज्जन हो देशासाठी, जगावं धर्मासाठी. जी माणसं आपल्या स्वधर्मासाठी जगतात ना, त्यांचं जीवन धन्य होत असतं. माझा ऐका तरुणांनो, माझा कृष्ण परमात्मा म्हणतो, अर्जुना, स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी माणसाला प्राण देण्याची वेळ आली तरी माणसानं मागे सरू नये. स्वधर्मे निधनम श्रेयः परधर्मो भयावह. स्वतःच्या धर्मासाठी मरण्यासाठी माणसानं तयार व्हावं. आपल्याला कुणाच्या धर्माला नाव ठेवायचं नाही, पण आपल्या धर्माकडे जर कोणी बोट दाखवत असेल तर सज्जन हो, ते बोट तोडण्याची क्षमता आपल्यात असली पाहिजे. लक्षात ठेवा, कोणाला नाव ठेवायचं नाही, कोणाच्या धर्माला. आपला धर्म आपल्याला जोपासायचा आहे. कारण जर धर्माचं पालन आपण केलं तर धर्म आपलं पालन करणार आहे. आज एवढा आनंदाने आपण हा कीर्तन करतो सज्जन हो, हा संप्रदायामध्ये एवढा आनंद उत्सव आपण साजरा करतो. याच्या मागे अनेक लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेले, म्हणून त्यांच्या बलिदानाच्या जोरावर आज आपण आनंदाने जीवन जगतोय. लक्षात ठेवा सज्जन हो, या देशासाठी, या धर्मासाठी, या धर्माचं रक्षण करण्यासाठी माझ्या भारत देशाच्या अनेक अनगणित लोकांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. धर्मासाठी बलिदान देणाऱ्या लोकांची यादी डोळ्यासमोर आल्याबरोबर सगळ्यात पहिलं अग्रगण्य नाव डोळ्यासमोर येतं सज्जन हो, माझ्या छत्रपती शंभू राजाचं. आठवा तो इतिहास. ज्या वेळेला छत्रपती शंभू राजाला सज्जन हो बादशहाच्या सभेमध्ये आणून हजर केलं, हजारो साखरदंडांनी एखाद्या हत्तीला बांधून न्यावं, तसं छत्रपती शंभू राजाला बादशहाच्या समोर आणून हजर केलेलं आहे. त्या बादशहानं शंभू राजाकडे पाहिलं, डोळे लाल झालेले होते, राग होता मनामध्ये, आग होती डोळ्यामध्ये. शंभू राजाकडे पाहिल्याबरोबर बादशहानं आदेश दिला, अरे ये वही सांबा है जिसने हमारे नाक में दम करके रखा है, फोड़ डालो इसकी आंखें. लाल तापलेल्या सळया हातात घेऊन यवन माझ्या शंभू राजाचे डोळे फोडण्यासाठी जातो. डोळ्यामध्ये त्या लाल तापलेल्या सळया घातल्या जातात, रक्ताच्या चिळकांड्या बाहेर येतात, चर्र आवाज होतो सज्जन हो. एवढ्यावर तो नराधम थांबत नाही. 42 दिवस हालाहल केल्या जातं, अंगावर उकळतं पाणी टाकून अंगावरची साल सोलून काढल्या जाते. हाडा मासाचा देह सज्जन हो, एखाद्या डोंगरावरून, एखाद्या पर्वतावरून गेरूच्या धारा वाहाव्यात तसं अंगावरून रक्ताचे पाट वाहत असतात. हाडा मासाचा देह रक्ताने लाल झालेला असतो, चिखलासारखं सगळं शरीर झालेलं असतं, सगळीकडे रक्त रक्त आणि रक्त सांडलेलं असतं. ज्या वेळेला मस्तक धडा वेगळं करायचे त्यावेळेला बादशाह शंभू राजाला विचारतोय, बोल सांबा, सांबा बोल, इस्लाम कबूल है? माझ्या शंभू राजानं उत्तर दिलं, अरे बादशाह, जोपर्यंत शेवटचा श्वास आहे
आणि जोपर्यंत शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत जगेल तर हिंदू म्हणून आणि मरेल तरी हिंदू म्हणून. जगावं सज्जन हो, जगावं धर्मासाठी आणि जगावं देवासाठी. जी माणसं देशासाठी धर्मासाठी देवासाठी जगतात त्यांची कीर्ती या जगात अजरामर होते, त्यांचं कल्याण होतं. तुकोबाराय म्हणतात, ज्याने देव आपलासा केला. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.